देवेंद्र फडणवीसांनी आता हर्षवर्धन सपकाळांना फोन केल्याची माहिती आहे। बारामती निवडणुकी संदर्भात हा फोन असल्याची माहिती आहे। तर मुख्यमंत्र्यांनी आता हर्षवर्धन सपकाळांना फोन केल्याची माहिती आहे। आपले प्रतिनिधी गणेश कवडे आपल्या सोबत जोडले गेलेत। गणेश, आत्ताच एक महत्त्वाची अपडेट बारामती निवडणुकी संदर्भात येतेय। देवेंद्र फडणवीसांनी आता हर्षवर्धन सपकाळांना फोन केलेला आहे। नक्कीच बारामतीची निवडणूक आहे ती बिनविरोध व्हावी यासाठी खरं तर सगळीकडून प्रयत्न होताना पाहायला मिळतं। कारण की अजित पवारांच्या निधनानंतर सुमित्रा पवार खरं तर यांनी हा निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्यात आलेला आणि त्याच ठिकाणी काँग्रेसने देखील आपला उमेदवार देण्यात आलेला आहे। त्यामुळे कुठेतरी काँग्रेसने आपली उमेदवारी आहे ती मागे घेण्यात यावी यासाठीच आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जे काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ आहेत यांना फोन करून सांगण्यात आलेलं आहे की हे उमेदवारी आहे ती मागे घेण्यात यावी। त्यामुळे आता काँग्रेसची काय भूमिका घेते हे देखील पाहणं गरजेचं आहे। कारण की अजित पवार हे सर्व पक्षांशी चांगले संबंध होते आणि त्यामुळे ही निवडणूक आहे ती बिनविरोध व्हावी ही प्रामुख्याने सगळ्या नेत्यांची भावना होती आणि याच पार्श्वभूमीतून खरं तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा कॉल केल्याचं म्हटलं जात आहे। नक्कीच धन्यवाद गणेश, आपण दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल। बारामती निवडणुकी संदर्भात आता मोठी अपडेट समोर आली आहे। स्वतः मुख्यमंत्री फडणवीसांनी आता सपकाळांना फोन केलेला आहे। त्यामुळे काँग्रेसच्या निर्णयाकडे सगळ्यांचंच लक्ष लागलंय। राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदारही आता मोरेंना भेटण्यासाठी दाखल झाले होते। बारामती निवडणुकी संदर्भात मोठी अपडेट आपण पाहतोय।